नमस्कार मित्र हो, स्पर्धागुरू ESP या आपल्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मराठीमध्ये हमखास प्रश्न येणारा एक घटक म्हणजे प्रयोग. तर असा हा प्रयोग अगदी सरासरी सर्व विद्यार्थ्यांना अवघड जाणारा टॉपिक म्हणजे प्रयोग. तर या प्रयोगावरची उदाहरणं जर आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्सनी जर सोडवता येत असतील तर साहजिकच आपल्याला आउट मार्कापर्यंत नक्कीच पोहोचता येतं. मग याच्यामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं, काय अशा काही ट्रिक्स आहेत की ज्याने त्या प्रयोगावरचं कुठलंही उदाहरण कधीही चुकणार नाही, ते आज आपण इथं अगदी सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये मग प्रयोगाचे प्रकार असतील, प्रयोग ओळखायचा कसा, या सर्वांचा समावेश असेल. तेही अगदी काही विशेष कीवर्ड सहित आपण घेणार आहोत, जेणेकरून जास्त वेळ न लागता तुम्हाला तुमच्या त्या उत्तरापर्यंत, अगदी अचूक उत्तरापर्यंत कमीत कमी वेळामध्ये नक्कीच पोहोचता येईल. तर पाहूया आपण आपला आजचा हा व्हिडिओ. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण येणारी जी काही TET आहे आणि टेट आहे, टेट थर्डचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी लागणारा जो काही एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे तो आपण आपल्या या चॅनलवरती घेत असतो, तेही काही विशेष टिप्सनी आणि ट्रिक्सनी. कारण होतं असं की आपल्याला आता टेट सेकंडचा अनुभव आहे की सरासरी मुलांना सर्व प्रश्न येत होते, परंतु वेळेअभावी त्यांना ते सोडवता आले नाहीत. म्हणजे येऊनही काही उपयोग नाही. जर तुम्हाला काही टिप्स ट्रिक्स जर माहिती नसतील तर तुमचा पेपर हा कवर होत नाही. साहजिकच तुम्ही ते जो काही शेवटचा प्रश्न आहे, 200 मार्काचा आपला टेटचा पेपर असतो, तर त्यातला जो शेवटचा प्रश्न आहे त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचत नाही. आणि साहजिकच जो पोहोचत नाही तिथपर्यंत त्याला मार्क्स हे चांगले मिळतच नाहीत. आणि जो पोहोचू शकतो तो साहजिकच नक्कीच मेरिट लिस्टमध्ये असतो, कारण ज्या अर्थी तो तिथपर्यंत प्रश्न वाचून तिथपर्यंत पोहोचतोय त्या वेळेमध्ये, याचा अर्थ त्याला नक्कीच स्कोअर हा चांगला मिळत असतो. आणि यासाठी प्रत्येक प्रश्नामध्ये जर आपण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर ॲटलिस्ट प्रत्येक प्रश्नामध्ये आपण 10 सेकंद हे वाचवत असतो. आणि साहजिकच जे अवघड टफ असे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपल्याला हे नक्कीच 10 सेकंद तिथं वापरता येतात आणि आपला पेपर हा संपूर्णरित्या कवर होत असतो आणि आपल्याला स्कोअर हा इतरांपेक्षा जास्त म्हणजे चांगला असा स्कोअर आपल्याला मिळत असतो. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलचा उपयोग करून घेऊ शकता. तर पाहूया आपण आपला आजचा हा टॉपिक प्रयोग. आता प्रयोगामध्ये पहिलं म्हणजे प्रयोगाचे आपले प्रकार. प्रयोगाचे महत्त्वाचे आपले मुख्य 3 प्रकार आहेत, त्यानंतर त्याचे उपप्रकार आहेत. मग मुख्य 3 प्रकार कोणते आणि ते ओळखायचे कसे हे आता आपण इथं पाहतोय. आता याच्यामध्ये बघा, प्रयोगामध्ये पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग, त्यानंतरचा आहे दुसरा प्रयोग कर्मणी प्रयोग, तिसरा भावे प्रयोग. हे 3 झाले प्रयोगाचे मुख्य प्रकार. मग आता याच्यामध्ये कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा? कर्तरी प्रयोग ओळखताना एक उदाहरणाने आपण हे स्पष्ट करूया, म्हणजे तुमच्या ते नक्कीच आणि चांगलं लक्षात राहील. रोहन पुस्तक वाचतो. आता रोहन पुस्तक वाचतो, सुरुवातीला काय बघायचं प्रयोग ओळखण्यासाठी? याचा मधला नेमका कर्ता कोण आहे? मग यासाठी कर्ता माहीत असण्यासाठी तुम्हाला याच्यातलं क्रियापद माहिती पाहिजे. मग क्रियापद जे असेल त्या क्रियापदाला आपण नारीने प्रश्न विचारून याच्यातला कर्ता शोधायचा आहे. आता इथं काय आहे? रोहन पुस्तक वाचतो, वाचणारा कोण? तर रोहन. म्हणजे साहजिकच आपल्याला कर्ता मिळालेला आहे की रोहन. मग याच्यासाठी हा कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी नेमकी ट्रिक काय आहे? तर ती ट्रिक अशी आहे की आपण कर्ता शोधायचा आणि कर्त्याला प्रत्यय आहे का पाहायचं. जर कर्त्याला प्रत्यय नाही तर ते वाक्य हे कर्तरी प्रयोगाचं आहे. म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय नाही, रोहन हा फक्त एकच शब्द आहे, त्याला कोणताही प्रत्यय नाही. मग याचाच अर्थ कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग. ह्याच्यामध्ये दुसरं काहीही बघायचं नाही. पुढं कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे नाही, काही बघायचं नाही. कर्ता बघायचा, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. त्यानंतर आपला पुढचा प्रयोग बघा, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये आता तेच वाक्य, रोहनने पुस्तक वाचले. आता या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता माहिती आहे, वाचणारा कोण? तर रोहन आहे. रोहनला प्रत्यय आहे आणि काय वाचले याचं उत्तर हे पुस्तक आहे, म्हणजे ह्या पुस्तकाला प्रत्यय नाही. मग आता ह्याची ट्रिक काय आहे की कर्ता प्लस प्रत्यय पाहिजे, कारण कर्त्याला प्रत्यय नसेल तर आपला कर्तरीच प्रयोग बनतो आणि असेल प्रत्यय तर आपण पुढचा चेक करणार आहे, म्हणजे कर्मणी बघणार आहे का. मग इथं कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून आपण कर्मणी चेक केला. तर कर्ता प्लस प्रत्यय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय लागून पाहिजे आणि कर्माला प्रत्यय नको. ह्या 2 अटी जर आपल्याला व्यवस्थित समजल्या तर आपल्याला कर्मणी प्रयोग हा समजत असतो. मग आता याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे, रोहनने, ने हा प्रत्यय आहे म्हणून आपण पुढे चेक केले की कर्माला आहे का?
तर नाही आहे. याचाच अर्थ हा प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे. याच पद्धतीनं भाव्य प्रयोग. आता भाव्य प्रयोगामध्ये रोहनने पुस्तकास वाचले. आता याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का, तर आहे, आणि कर्माला प्रत्यय आहे का, तर आहे. म्हणजे ज्या वेळेला कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो त्यावेळेला भाव्य प्रयोग हा बनत असतो. साहजिकच आपण आतापर्यंत तुम्हाला कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा. कर्तरी प्रयोगामध्ये काय केलं आपण की कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी प्रयोग, मग बाकीचं काहीच पाहायचं नाही. कर्त्याला प्रत्यय जर आला तर आपण कर्मणी चेक करायचं की कर्माला आहे किंवा नाही. नसेल तर तिथं कर्मणी प्रयोग आहे. आणि दोन्हीलाही प्रत्यय आहे, कर्त्यालाही आहे कर्माला आहे तर त्यावेळेला आपला हा भाव्य प्रयोग हा बनत असतो. साहजिकच हे सर्व तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या टिप्स सहित समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असाच कंटेंट की जो एक्झाम ओरिएंटेड आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमचा ॲटलिस्ट एक मार्क्स तर नक्कीच सिक्युअर करेल असा कंटेंट आपण आपल्यासाठी घेत आहोत. त्यामुळे त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन कंटेंट घेऊन, आणि आजसाठी थांबूया इथेच.